येस, नशिबाचा चौकार म्हणता येईल, कारण वाईडिश लॉंगॉनच्या खेळाडूनं चुकी केली आहे. दाफलका 43 आहेत. पुढचा बॉल लोअर फुल टॉस. यावेळेस देखील बॅट शिकाडा लागली आहे. व्यवस्थित बॅटवर घेता आले. 2 बॉल आपण पाहायला गेलं तर नवनाथ यासाठी लोअर फुल टॉस होते. दोन्ही बॉलवरती त्याला मोठे फटका खेळता आला नाही. मात्र एक नशिबाचा चौकार जरूर मिळाला आहे आणि आता सिंगल कंप्लीट झाले. दाफलक आपण पाहतोय 44 वरती पोहोचलाय. शेवटची आपण पाहतोय षटकातील 3 बॉल शिल्लक आहे. 3 बॉलवरती 6 धावा लोकेशने खर्च केल्यात. 3 बॉल शिल्लक आहे. 3 बॉलवरती किती धावा येतील, 50 पार होईल की नाही हे बघायचंय. ऑन साइडला टर्न केला, मिस टाइम आहे. आता मात्र क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. यावेळेस देखील चुकी केली. परेशला दुसरं दिवनदान मिळालंय आणि धावा देखील मिळाल्या 2. 2 हाताने आपण पाहतोय खऱ्या अर्थानं हा झेल येणार. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकच्या अगदी चेंडू येऊन हातामध्ये विसावत होता, मात्र लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आला. त्यानं एका हातामध्ये जादू कमाल दाखवण्याचा प्रयत्न केला, मात्र झेल सुटला गेल्या. 2 धावा आल्या. दाफोलकर 46. शेवटचे 2 बॉल पहिल्या सत्रातील. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र यावेळेस पंच सांगतायत खूपच बाहेर हा बॉल हाताळलाय. व्हाईट बॉल आलाय आणि यस घेतला गेला DRS बॉलिंग टीम कडून. चला आमचे संदीप गायकवाड सर, चला हरीश सर जोडले जातील टेक्निकल रूम मध्ये. व्हाईट सडी घेतला गेलेला आहे हा रिव्ह्यू. येस, व्हाईट बॉल दिला पंचांना. ऑन फील्ड डिसिजन व्हाईट बॉल आहे. येस, व्हाईट बॉल आहे आणि आता रिओ देखील बॉलिंग टीमने गमावला. एक अवंतर धावाले दाफलकर. धावा आता झाल्या 47. 2 बॉल शिल्लक आहेत. लोकेशने 47 झाले. 2 बॉल शिल्लक आहेत. ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि आता मात्र कुठली चुकी होणार नाहीये. फटका फसला गेलाय इथून. मात्र आता परेश तिसऱ्या जेल वरती बाद होतोय, कारण या आधीचे 2 जेल सुटले गेले होते. दाफलकर धावा आहेत त्या मात्र. 47. नवीन बॅट्समन मैदानामध्ये जातोय या इनिंग मला शेवटचा बॉल खेळण्यासाठी. राहुल नाम तो सुना ही होगा. शेवटचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय. काउ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल कंप्लीट झाले. सेकंडचा कॉल आहे आणि पाहता पाहता या 2 धावा कंप्लीट होणार आहेत असं वाटतंय. तिसऱ्याचा माणस आहे. धाव घेण्याचा प्रयत्न आहे, मात्र आता तिसरी धाव घेताना कदाचित फलंदाज राहुल बाद होईल. 2 धावा कंप्लीट झाल्या. दाफलकर आपण पाहता त्या धावा बनल्या गेल्या त्या 49 आणि सेकंड इनिंग मध्ये टार्गेट आहे त्या. आपण पाहतोय इथून कसळकड संघासमोर ते 50 या धावसंख्येचं. चला कडाव संघ टॉस साठी यायचंय. नीतू माळी. येस, यायचंय नीतू माळी या वर्षीच्या अंगामध्ये. ISPL मध्ये आपल्याला नक्कीच पाहायला भेटला नीतू माळी, मात्र आता गावाच्या क्रिकेटसाठी आता तो इथे सज्ज झालाय.
येस कडा संघाने टॉस जिंकला, निर्णय कळवाय सर. सेकंड इनिंगला सुरुवात होईल आणि मायक्रोफोन वरती जोडले जातील आमचे महागुरु संदीप गायकवाड सर. धन्यवाद कांबळे सर. उपस्थित सर्व प्रेक्षक आपण पाहतो कसलगड आणि धामोतीवरून आलेले सर्व प्रेक्षकांचं, तसेच करावे टीम आपण पाहिलं खूप दूरवरून इथे प्रवास केलाय, त्यांचंही आपण हार्दिक स्वागत या ठिकाणी करूया. चला मॅच ऑन होईल या ठिकाणी. पहिलं षटक, पहिला गोलंदाज दामोदर संघाकडून नितीन विरले. स्ट्राइक लॅब प्रभात मध्ये पहिला चेंडू सरळ रेषेत निघून गेला. निर्धाव चेंडूने इथे सुरुवात झाली. कसलखंड टीम आम्ही पाहिले, कारण पहिली आरपीएल रायगड प्रीमियर लीग ज्या मैदानावरती झाली ते कसलखंडचं मैदान. फुल चेंडू होता, ग्लास केला चेंडूला, शतरक्षक त्या ठिकाणी सज्ज. हलक्या हाताने ग्लास करून आपण पाहिलं गेलं, सिंगल इथे रोटेट झाले. चांगला फटका, कव्हर पॉइंट मधून चेंडू काढलाय. वन बाउंड चेंडू सीमारेषे पलीकडे
रस मिळती 4 चौकार. या ठिकाणी शिवभक्त मॅजिक फोटो स्टुडिओचे ओनर रवी पेरणे दादा यांच्याकडून प्रत्येक विकेटला 200 रुपयाचा पारितोषिक आहे. शतरक्षक त्या ठिकाणी होता. दोघांमध्ये चेंडू डाऊन होतोय. रंगनाथ त्या ठिकाणी होता. जरूर दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते आणि 2 धावेने 7 धावा धावफलकावरती आहेत. 50 धावाचं टार्गेट आहे. प्रभात आणि अनिकेत पाटील ही जोडी मैदानावरती आहे. अनिकेत सामना करेल नितीनच्या पुढच्या चेंडूचा. फुल लेन याकडे प्रयत्न. शतरक्षक त्या ठिकाणी समीर होता. कमी प्रमाणात समीर विरला अशा चुक्या करतो, कारण इथे पाहिलं गेलं पहिलं षटक इथे समाप्त झालं. पहिल्या षटकामध्ये 3 स्कोरिंग शॉट आले, 3 डॉट चेंडू आले. धावसंख्या 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. अजूनही विजयासाठी 24 चेंडू, 41 धावांची गरज आहे. रवी पेरणे दादा, शिवभक्त मॅजिक फोटो स्टुडिओचे कॅप्टन यांच्याकडून आपण पाहतोय प्रत्येक विकेटला 200 रुपयाचा पारितोषिक आहे.
पहिल्या चेंडू होती विकेट होता चौकार या ठिकाणी अजितला धावसंख्या 50 धावांचा पाठला करायचे 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. शिवशक्ती कडाव टीमने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. करावे संघ बॅटिंग साठी करावे संघाला आमंत्रित या ठिकाणी केलंय. सिंगल आली सिंगलने स्कोर काढा तर प्रोफेशनल विरले यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. नो चेंडू पंचाने घोषित केलंय आणि इथून कव्हर पॉइंट मधून चेंडू निघाला. चेंडू जातो दंडन करत सीमारेषे पलीकडे रस मिल 34 चौकार. आणि अनेकदा मी पाहिले गेले परेश या अशा प्रकारे गोलंदाजी करत असतो. धावसंख्या या 5 ने जाऊन पोहोचली ती 19 या आकड्यावरती. यानंतर चेंडू आजच्या नाईटची न्यूज उघडा डोले पहा नीट. उडचा चेंडू फ्रीटचा चेंडू एकोणीस धावा अजूनही 31 धावा बनवायच्या आहेत. दुसरं षटक इथून प्रगती पथावरती थोडासा घातक ठरला गेला आणि खराब गोलंदाजी पाहिली गेली. फ्रीटचा चेंडू बुक केलाय. चेंडूला बराच काल चेंडू हवेमध्ये वन बाउंड चेंडू जातो सीमा रेषे पलीकडे. डीप कव्हर डीप बॅकवर्ड स्क्वेअरिझन मधून चेंडू ट्रॅव्हल झाला सीमा रेषे पलीकडे चौकार. 4 धावेने आपण पाहतोय स्कोर कार्ड जाऊन पोहोचले ते 23. 2 चेंडूचा अजून या षटकाचा खेळ बाकी. चांगली बॅटिंग आपण पाहतोय परेश. कदाचित अशा प्रकारे बोलतो ना सध्या तुफान फॉर्म मध्ये दाबवते संघ पण इथे ती लाईन लेन भेटली नाही. त्या ठिकाणी पाहतोय सुरेख झेल कॅच ऑफ द मॅच अफलातून झेल त्या ठिकाणी पाहिलं गेलं. चांगला झेल समीर. कबड्डी आणि क्रिकेट दोन्हीकडे हा खेळाडू माहीर आहे. मी मागच्या वेळेस म्हणाला जिथून चेंडू सुटला होता मी बोललो कदाचित समीर कडून अशा चुक्या होतात आणि पुन्हा एकदा सुधारणा दाखवली का एकदाच चुकी आणि दुसऱ्यांदा आपण पाहतोय उत्कृष्ट झेल त्या ठिकाणी पाहतोय. तशी कबड्डी मध्ये चांगली पकड आहे त्याची तसं क्रिकेट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आहे. लाजवाब चांगलं झेल कारण कौतुक करतील कारण जर हा झेल समीरचा आवडला असेल ना तर जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या समीर साठी. यस बस टाळ्याच वाजवायच्या होत्या. जबरदस्त. 23 वरची 2 फलंदाज माघारी आहेत. चांगला चेंडू इथून पाहतोय षटकाची समाप्ती झाली. 2 पॉवर प्लेचे षटक या ठिकाणी समाप्त झालेत. धावसंख्या 23 येणारे 18 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. यानंतर बिग फाईट शिवशक्ती कडाव टीम टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. बॅटिंग साठी या ठिकाणी आमंत्रित केलंय ते म्हणजे करावे टीमला.
इथं पाहतो राहुल आहे त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण राहुलचं. धावांचा वाटला करायचा अफलातून आपण पाहतोय या ठिकाणी. पहिल्या 2 चेंडूवरती 2 सिंगल, तिथे डबल आली. धावसंख्या 27 या आकड्यावरती आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली स्कोर कार्ड वरती. बावीस धावांची अजून गरज आहे. 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नितीन विरले पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सज्ज.
इथे चांगला फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय तिथून चेंडू निघाला चेंडू जातो सीमारेषे पलीकडे वन बाउन्स लागेल चेंडू पार रन्स मिल 3-4 चेंडू फरार चौकार आणि चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड 32 धावांचं लक्ष होतं येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची गरज 12 चेंडू 18 धावा 18 धावा 12 चेंडू समीकरण आपण पाहतो या चौकाराने बिघडवलं कमबॅक पाहिले होते इथे विकेट आलं होतं रनआउटच्या स्वरूपात नितीनने चांगली गोलंदाजी केली होती 5 चेंडू सुरेख फेकले होते पण हा शेवटचा चेंडू होतो जो चौकार आला तो कुठेतरी घातक ठरलाय इथे पाहतो क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं गेलं शॉर्ट टर्मिनला क्षेत्ररक्षक होता मॅच आपण पाहिली गेल्या मैदानावरती 6 मॅच हरेश 3 चेंडू 3 धावांच्या पाहिल्या गेल्या गोलंदाज चांगला चेंडू जोरदार अपील फिंगर अप फलंदाज या ठिकाणी बाद होतो गणेश चांगली गोलंदाजी याच्या नवनाथची आपण या ठिकाणी पाहिली गेली सिंगल आली एक चांगली गोलंदाजी आपण पाहतो नवनाथची या ठिकाणी 12 चेंडू 18 धावांची गरज होती अजूनही आपण पाहतो 16 धावांची गरज आहे 9 चेंडूचा खेळ शिल्लक या ठिकाणी आपण पाहतोय नवनाथ अंडर 17 चा खेळाडू आपण पाहतोय या मैदानावरती जेव्हाही आला तेव्हा चांगली कामगिरी करे लवकर आता फलंदाज स्ट्राईकला असेल क्षेत्ररक्षक येऊ रचना थोडा फास्ट घ्या एवढा वेळ घेऊ नका प्रत्येक चेंडूला मीटिंग करू नका 9 चेंडू आणि विजयासाठी गरज येते
16 धावांची गोलंदाज नवनाथ फ्लिक केला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जरूर पोहोचला बराच काळ चेंडू हवेमध्ये होता एसटी रक्षक पोहोचण्या अगोदर जमीन लगत चेंडू पडला गेला वन बाउंड चेंडू उचलला जातो आणि त्या दरम्यान सिंगल इथे घेतली जाईल अफलातून गोलंदाजी 12 चेंडू 18 धावांची गरज होती इथे 4 चेंडू मध्ये 3 धावा खर्च केल्यात 15 धावा अजूनही बनवायच्यात 8 चेंडू मध्ये नवनाथ युवा सितारा रायझिंग स्टार दामोते संघाचा चांगला चेंडू क्या पद्धतीने राहुल त्या ठिकाणी आहे सिंगलने आपण पाहतो स्कोर कार्ड 36-14 धावांची गरज प्रति चेंडू आता 2 धावा बनवावे लागतील 7 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची गरज चेंडू हा गणित सामना फिरला जातोय प्रत्येक सेकंदाला सामना अलटी पलटी होतोय इथे काय घडणार काय बिघडणार हा महत्वपूर्ण चेंडू डावखुऱ्या हाताचा फलंदाज मयुरेश स्ट्राईकला आहे आक्रमकता दाखवली आतापर्यंत गणेशने चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून नवनाथच्या बाजूने आपण पाहिली इथे सरळ चेंडू निघून गेला गुड नाईट करणारा चेंडू नवनाथचा ठरला चांगली गोलंदाजी या षटकात फक्त 4 धावा आल्या येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची गरज 6 चेंडू 14 धावांची गरज रनआउट साठी आपण पाहतोय OUT फलंदाज बाद विकेटचं पतन आपण या ठिकाणी पाहतोय 6 चेंडू 14 धावांची गरज होती दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज इथून धावबाद झालाय आपण पहिली मॅच शिलू पक्ष कांडोली टीमची आपण पाहिलेली मॅच वानवी टीमची मॅच तो दामोते संघ या ठिकाणी विजयी झाला पपेश दादा विरले यांच्याकडून 1100 मध्ये पारितोषिक असेल 5 चेंडू आहेत आणि विजयासाठी 13 धावांची गरज आहे
आणखीन एक विकेट. लाजवाब कामगिरी, सुरेख गोलंदाजी, कल्पेश अफलातून कामगिरी करतोय. मॅच मध्ये ट्विस्ट कहाणीमध्ये बदल, नवीन फलंदाज मैदानात रवाना झालाय. आदर्श पाटील आपण पाहतोय. 4 चेंडू आणि विजयासाठी इथे दांडी गोल, फलंदाज बाद, आणखीन एक झटका. लगातार विकेट पाहतो आपण. एक रनआउटची विकेट, त्यानंतर आपण पाहिलं जेलबा, त्यानंतर त्रिफलाची 3 चेंडू. आता विजयासाठी 13 धावांची गरज. रायगड हॉटेलचे मालक कुशल गोराव कल्पेचा पुढचा चेंडू, कालवट टप्प्याचा चेंडू होता, क्षेत्ररक्षण तिथपर्यंत पोहोचलाय. समीर त्या ठिकाणी एक धाव पूर्ण, एका धावेवरती समाधान मानावं लागेल. चांगली कामगिरी आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने कोलारे ग्रामपंचायत माजी उपसरपंच प्रभेश दादा विरले यांच्याकडून भरपूर पारितोषिक लागलेले आहेत. संघ जिंकला तर 1000 रुपये आहेत, 1100 रुपये आहेत. इथे पाहतोय दामोते टीम या ठिकाणी विजयी झाले. 50 धावांचा पाठलाग करायचं होतं, पण तो पाठलाग करू शकला नाही. असं वाटलं होतं कुठेतरी कसं टीम इथे एकतर्फी सामना जिंकेल, पण खऱ्या अर्थाने जी सुरुवात झाली होती त्या सुरुवातीनंतर ब्रेक लावलं नितीनने.